शकतो आपण. ह्याच्यानंतर सेकंड राऊंडचे सामने फक्त सर्व 3 षटकांचे होतील याची आपण विजय संघाने नोंद घ्यायची आहे. तरी सारसे बनाम पोंजे पाहिलं गेलं तर दोन्ही संघ पनवेल तालुक्यातील संघ. स्ट्रायकर फलंदाज पाहतो आपण रोशन याला. नॉन स्ट्रायकला अजय. पहिला आधी चेंडू मात्र इथं फलंदाज मात्र बहादूर रिओ. बारा खेळा आहे ना इथे पोंजे संघाचा. तरी पण बघ ना. दाखवा. स्लो मोशन मध्ये घे. बघ बघ थोडं स्लो मोशन मध्ये घे. थांबा आहे टेन्शन नका घेऊ. बाद आहे नक्कीच. इथे मात्र पायची LBW निघण्यासर मात्र बाद होतो. रोशन एक यार्कर परीचा चेंडू होता त्याला मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला हादरा बसतोय रोशन यांच्या स्वरूपामध्ये. ते मात्र सारसे संघाला गोलंदाजी मार करतो कोण. रविदास. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आपला एक मोठा गोलंदाज मात्र बाद करण्यात यशस्वी झालाय. हा सध्या मात्र वन डाऊन साठी रोशन पवार जातोय मैदानामध्ये. पाहायला गेलं तर मात्र शेवटचा सामना पहिलाच विनिंग मध्ये पहिला विकेट मिळतोय तो मात्र पोंजे संघाला. रोशनीच्या स्वरूपामध्ये फुलटॉस चेंडू परंतु इथं बेल्स पडल्यात का. एलबी यार्कर परीच्या चेंडूची फेकी करतोय मात्र गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्या कुठेतरी इथं मात्र फंबल करावं लागेल. थोडंसं मैदानामध्ये पाहून पहिले षटक जे मात्र जबरदस्त षटक आता तर रविदास ते षटक मात्र कुठेतरी आपल्याला पाहून खेळणं गरजेचं आहे.
इथे मात्र पाहतोय आपण वन डाऊन साठी दिनेश मैदानामध्ये. इथं थोडंसं मात्र पाहून खेळणं गरजेचं आहे. आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पहिले जर आपले इथं 2 विकेट महत्वाची विकेट गेलेला आहे तर आपण थोडंसं मैदानामध्ये टिकून राहणं गरजेचं. गेल्या पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. एक हलकासा पुश बॅट. एका धावाने मात्र श्री गणेशा होतोय. सारथे संघाची धावसंख्या. सरपंच साहेब आहेत कुठे तुम्ही? इथे पाहतो आपण दुसरी धावांचा प्रयत्न. 2 धावा मात्र सहज कंप्लीट केल्यात. इथं पाहायला गेलं तर पणजी संघ पहिला सामना पराभूत पत्करावा लागला होता. ताकद बनाम पणजी असा सामना पाहायला होता. दुसरा सामना होता परंतु ऐनवेळी मात्र तेलर संघ इथं निघून गेल्या कारणाने त्यांना रिएंट्री मिळते. इथं मात्र शेंडे फटका त्याचा गॅप सिलेक्शन पाहायला मिळतो. इथे थोडंसं आउटफील्ड थोडंसं पंबवत्या साईडला. एक धाव करतो दुसरी धावांचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र धापल करतो कंप्लीट केल्यात. 5 धावा धापल करतो लागले ते मात्र 2 धावाच्या सहाय्याने. पाहिलं गेलं तर कालपासून ह्या मैदानावरती सूर्यकसं आयोजन नियोजन कालपासून सामने सुरू आहेत आणि फायनलचा दिवस मात्र मंगळवार असेल. 4 दिवसाचे सामने. इथं षटक क्रमांक मात्र 1 संपुट होते. एक जबरदस्त षटक हाताळले मात्र ते रविदास या गोलंदाजाने. 2 फलंदाज मोठे बाद मात्र करून धावसंख्या फक्त किती 5 खर्च करतो ते मात्र रोहिदास. पाहूया दुसरा षटक मात्र कोणी घेऊन येणार. ओव्हर क्रमांक जयदास. जयदास येथे गोलंदाजी मार करते. ह्या गटातील तो माझं सेमीफायनलमध्ये जो धडक मारेल तर मात्र मंगळवारच्या संघाबरोबर लढत होईल सेमीफायनलची. आणि कालच्या दिवसात जो गेलेला आहे सेमीफायनलला त्याची लढत होईल मात्र उद्याच्या दिवसातील संघ सेमीफायनलमधील त्यांच्याशी. तरी चला चालू करा सामना. पंच छोटासा खेळाडू मात्र क्षेत्ररक्षणसाठी पुणे संघाकडून पाहिला आपण. इथे मात्र फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक खूपच अंतरावरती आणि अप्रतिम प्रयत्न सुरेख केले होते. छोटासा खेळाडू मला तर वाटतं की 7-8 वर्षाचा असेल. तरी पण प्रयत्न केले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट आणि काय करतोय. मी गेल्या पंगाशीच म्हणलं होतं की आपल्याला मैदानामध्ये राहून खेळणं गरजेचं, टिकून राहणं गरजेचं होतं. रणजित मात्र जाते 5व्या क्रमांकावरती. षटक संपलं काय आहे ना. सरळ बॅटने जर आपल्याला धावा येतात तर बॅट टेडी करणं गरजेचं नव्हतं. इथं पहिल्या जर षटकामध्ये 2 मोठे विकेट गमावे लागले होते आपल्याला तर इथं धावा थोडं 30 ते 35 40 ते धावपर्यंत मजल मारण्याचं टार्गेट ठेवणं गरजेचं. शेवटचे 2 चेंडू षटक आपल्याला एक थोडं कमजोर मिळालं असते त्याचा आपण फायदा घेणं गरजेचं होतं.
तर थोडीशी बात मात्र पंच तटस्थ रोशन पवार. इथे स्टेटस जाऊन खेळायला फटका, परंतु फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. काय चाललंय मात्र सारसे संघ जो जातो तो मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं एका दोघींनी मात्र खेळणं गरजेचं आहे. थोडंसं गॅप सिलेक्शन केलं आपण तर 2 धावा सहज कंप्लीट होतात. धापलकारतो आणि धापल खालतं ठेवता येतं. अशी कुठेतरी एक समजदारीचं क्रिकेट, समजदारीची फलंदाजी करावं लागेल. थोडासा अडचणीमध्ये सापडताना दिसतो तो मात्र सारसे संघ. आतापर्यंत 4 बाद 7 धावा फक्त धापलकारती. करण मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण 6व्या क्रमांकावरती. करणला थोडंसं समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. संघ अडचणीमध्ये सापडत असताना इथं मात्र फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय गोलंदाज. कोण गोलंदाज जयदास. मात्र उंची जास्त, आपल्या उंची जास्त आणि लांबी कमी तर पाहायला मिळतं. पण क्षेत्ररक्षक मात्र चेंडू परत पोहोचू शकत नाही. इथं 2 धावा, 2 की 1, एकच धाव. षटक क्रमांक मात्र दुसरं संपूर्ण येते. 2 धावा इथं कंप्लीट झाल्या असत्या, परंतु एकच धावाचं समाधान मानतो तो मात्र फलंदाज. किती पोहोचली धावा? 2 षटक, 8 धावा फक्त धापलकारते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र षटक क्रमांक 3 घेऊन येतो तो मात्र अविनाश. पाहूया अविनाशची गोलंदाजी कशी असेल. आणि शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच 4-5 फावलाचा रनअप गोलंदाजी करत असताना अविनाश. आणि इथे मात्र पाहूया झेल होणार का, पण झेल होणार नाही. चेंडू जाईल थोडस आरूढ फीड. नशीब आपलं जेव्हा नशीब जर कुठंतरी नशिबाची मात्र साथ देत नाही सारसे संघाला. जो चौकार गेला होता तो मात्र कुठंतरी थोडासा अडथळा त्या दिशेला जाणवतोय. आणि इथं मात्र 2 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली 10 अंकावरती. 3रे षटक मार्गस्थ आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे प्रत्येक षटकामध्ये. इथं 5वा फलंदाज मात्र बाद होतोय. अर्जुन मात्र 7व्या क्रमांकावरती जातो फलंदाज. नवीन फलंदाज आहे. पाहूया कशी फलंदाजी करणार संघ. काय सावली संघ आपला कर्णर पाठवायचा इकडे. सावली संघ इथे मात्र चेंडू जाईल सीमारे सिमार षटकार. नको मारत
16 धावा षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पाहता आपण धावफलकावरती. आणि इथं मात्र नक्कीच सफल झालाय. फलंदाज मात्र चेंडू जाईल निर्धाव. मात्र कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू त्या दिशेला क्षेत्ररक्षक मात्र पंबल होतोय. मिसफीड पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. हा चौकार येतो. चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 20 अंकावरती. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 12 धावा व्यक्ती खर्च उकलत. त्या मात्र ह्या गोलंदाजाने थोडस क्षेत्ररक्षकाने तेवढी साथ दिली नाही. चला शेवटचं षटक मात्र कोणाच्या हातात देणार कृष्णा अविनाश. लाडूली खेळसान का कुशीलला गुरुवार इंटर आहे ना मग सारखाच वाटते माझं शुक्रवारी हा आणि गुरुवारी पण लेफ्ट हँड गोलंदाज पाहतोय आपण. अमोल गोलंदाज अमोल गोलंदाजी मारकरती व्यक्ती पहिल्याने षटक क्रमांक 4 घेऊन ते शेवटचं षटक हाणामारचं षटक मानलं जातं. तोच मात्र गोलंदाजी मारकरती अमोल येते. तो मात्र पोंजे संघाकडून पाहूया सामोरे फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज कोण फलंदाज कोण अजय पण स्टायलिश फलंदाजी वाटते. अजय थोडासा अडचणी म्हणजे सापडलाय. मात्र सारथी संघ कशी याच षटकामध्ये 15 ते 10 धावा येणं गरजेचं असेल, परंतु एक क्रॉस दरम्यान खेळायचा प्रयत्न असफल ठरतो. निर्धावांची फेकी होते. आणि त्या लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. बॅट टेकवलेली आहे फलंदाजाने. एका धावेच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या अंकावरती. 21 धावा. शेवटचे 4 चेंडू तरी शिल्लक असते. 4 चेंडूमध्ये एखादे 2 फटके तरी येणं गरजेचं आहे. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. पाहिले गेले तर पोंजे संघातील मात्र अविनाश एक जबरदस्त फलंदाज आहे. आणि चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. जेच करतो चेंडू उचलणार फेकणार. शेवटचे 3 चेंडू. या 3 चेंडूमध्ये एखादा षटकार येणार का सारथी संघासाठी? 30-32 धावा पर्यंत जर मजल मारली तरी पण नक्की थोडीशी दमछाक पाहायला मिळेल. म्हणजे काय जबरदस्त काटेकी टक्कर पाहायला मिळेल. हा चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय. फलंदाज होईल अजय यांच्या पारीचा अंत. नवीन फलंदाज जायचं 2 चेंडू खेळण्यासाठी. अविनाश पाहूया शेवटचे 2 चेंडू मात्र खेळण्यासाठी अविनाश नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये जात असताना पाहतोय. कशी फलंदाजी करणार. फक्त 22 धावा धावफलकावरती लागल्यात. खूपच कासवाच्या गतीने धावफलकावरती धावा आहेत. त्या मात्र सारसे संघाची धावसंख्या. पाहूया पुढे चेंडू मात्र
फेकी करतोय इथं मात्र ऑफ साईडला कट केलाय चेंडूला, मात्र त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार दुसरी टाकण्याचा प्रयत्न होणार आणि झाला इथं मात्र थोडस खराब, थांबणं गरजेचं होतं. चला जा नवीन फलंदाज मैदानामध्ये. अर्जुन यांच्या पारीचा अंत झालाय. भावेश मैदानामध्ये जातोय, जायचंय नवीन फलंदाज लवकर जायचं आपण, शेवटचा चेंडू आहे. तरी दरम्यान विनंती करतो काटेवाडी संघ आणि टाकई संघ आपला कंद पाठवा टाचून गरजा मॅनिफेक्ट करण्यासाठी. फक्त 24 खूपच लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाले, जिथे मात्र रोशन यांच्या पारीचा अंत झाला. पहिल्या चेंडूवरती जो मोठा विकेट मिळाला तिथे कुठेतरी मात्र धावसंख्येला रोखण्यामध्ये यश मिळालं, तर मात्र पोंजे संघाच्या गोलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी केली ती मात्र रोहितदास या गोलंदाजाने. लेफ्ट हँड फलंदाज भावेश, शेवटचा चेंडू षटकार खेचेल का, चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे चेंडूवरती. गोलंदाज पाहूया कशी गोलंदाजी करतोय आणि खराब यष्टीरक्षक, थोडासा चेंडू चांगला होता परंतु चला एक धाव कंप्लीट झाली. 25 धावा धावफलकावरती 26 धावा विजयासाठी मात्र गरज असेल ती मात्र पोंजे संघाला. मी नक्कीच सेमी फायनलमध्ये धडक मारणारा संघ मात्र सारसई डोलेली हा मैदानावरती नक्कीच आज फायनल खेळण्यासाठी तिथे तो रवाना होणार आहे. मला कळालं की 8 चेंडू आणि 8 धावा झाल्या नव्हत्या, त्या मात्र बीड संघाला सारसई विरुद्ध गोलंदाजी तशी पाहिली तर जबरदस्त आहे सारसई संघामध्ये. चेंडूची पूर्तता करायचे आयोजक. चला विनंती करतो टाकई संघ आपला करंदर पाठवा. चला फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचे आहेत. येणार 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू मागे एक जरी धावक केली तरी नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल तो मात्र पोंजे संघ. परंतु क्रिकेट अनुचित खेळ मानला जातो. जशी गोलंदाजी केली होती पोंजे संघाच्या गोलंदाजांनी तशी जर गोलंदाजी खेळायला मिळाली सारथी संघाच्या गोलंदाजांकडून तर नक्कीच हा सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. परंतु क्रिकेट पाहूया काय घडेल मैदानामध्ये, काय घडेल बिघडेल त्याचं काही सांगू शकत नाही आपण. चला मैदानामध्ये रवाना व्हायचा फलंदाज पोंजे संघ आपले कृष्ण पाठवायचे आपले फलंदाज. ओपनिंग जोडी मैदानामध्ये जयदास आणि रोहिदास. जयदास आणि रोहिदास ही ओपनिंग जोडी दोघांमध्ये पण नाव दास हा नाव येतोय लास्टला. मात्र पाहूया कशी गोलंदाजी तर जबरदस्त केली, फलंदाजी कशी करणे कष्टभेडीच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण जयदास आणि रोहिदास या फलंदाजांना. खेळपट्टी पाहिली आपण साळोख संघाची तर अप्रतिम मेहनत घेतली साळोख संघाने
असं वाटलं होतं की इथं मैदान होऊ शकत नाही, कारण हे सगळं तलावासारखं पाणी भरून असतं इथं या मैदानावरती. परंतु तिकडे बांध घालून मात्र पाणी दुसरीकडे फिरवण्यात आलेलं आहे आणि मैदान मात्र इथं तयार केले. ते मात्र अतिशय मेहनत. नक्कीच आपल्याला क्रिकेटमध्ये कुठं आवड असते तर ती मेहनतही घेणं तेवढं गरजेचं. जो संघ मेहनत घेईल तो मात्र पुढे नक्कीच पदार्पण करेल. प्रत्येक आयोजनामध्ये आपण मेहनत घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त मात्र मैदानाची आणि पिचची इथं गोलंदाजी मार्क होती. पहिले षटक हाताळण्यासाठी येतो ते मात्र सारथी संघाकडून रोशन कशी गोलंदाजी करणार आपल्या संघासाठी. धावसंख्या पाहतो तो लो स्कोरिंग मॅच. 24 चेंडू 25 धावांची गरज असताना पहिलाच चेंडूवरती पार केला, परंतु इथे चेंडूपर्यंत क्षेत्रक्षे पोहोचू शकत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांचा पहिला चौकाराने स्वागत केले ते मात्र रोशन गोलंदाजाचं. रोशन जाणतोय की इथे विकेट किती महत्वाचे आहेत. इथं आपल्या धावा वाचवायच्या, ते विकेट घेणं गरजेचं आहे. एक धाव मात्र सारथी संघासाठी खूप महत्वाची ठरेल. हा मात्र अति विमर आणि पहिले जर आपल्या धावसंख्या धापलकारती कमी होत नाही अशी जर गोलंदाजी केली रोशन सारख्या गोलंदाजाने तर आपल्याला नक्कीच आल्या पावली माघारी जावं लागेल डोळेले मैदानावरती फायनल खेळण्यासाठी. हा चांगला चेंडू. धावसंख्या पाहतो आपण फक्त 6 अंकावरती. अशी गोलंदाजी करावी लागेल आपल्याला, कारण तर अविनाश मुद्दाम थांबलाय मागे. का थांबलाय? कारण ओपनिंग गोलंदाज मात्र जबरदस्त आहे रोशन, त्यामुळे हा फसवा चेंडू टाकला होता. परंतु फलंदाजीची अनेकशी फलंदाजी फलंदाजांनी हरला की फसवा चेंडू हलकासा पुश केला, कट केला ऑफसाईड दिशेला आणि 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 7. मी विनंती करतो काटेवाडी संघ आपलं नंतर पाठवा. आणि टॉस झाला का? कोणी टाके संघ आपण निर्णय आपला हा चांगला चेंडू. कुठलाही संघाच्या जर आपण टॉचून करता टॉचून साठी जर आले तर आपण लगेच तिथंच अंमलबजावणी करण्याचा, तिथंच निर्णय घ्यायचा आपला क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजीचा. बॅटिंग मला वाटतं की झेल घेणं गरजेचं आहे. झेल घेणं गरजेचं होतं. इथं मोठा फलंदाज बॅक टू प्लेन मध्ये आला असता. इथं 1 धाव वाचवायची आपल्याला, द्यायची नाहीये. 8 धावा दापलकावरती. जी धावांची गरज आहे ती धावा मात्र इथं दापलकावरती आल्यात पाहिजे संघासाठी. चांगली सुरुवात केली ती मात्र जयदास आणि रोहिदास या फलंदाजांनी. ओपनिंग जोडी पवंजे संघाची पाहतो आपण. येणारे 18 चेंडू आणि धावसंख्या मात्र पाहिजे ती किती पाहिजे? इथे पाहतो क्रॉस दिला खेळला फटका. संजय थोडासा आहे ना कॉमेंटला. यावेळेस आपण पाहतोय
कारण हा गोलंदाजाला विचार केला गेला तर खराब गोलंदाजी यावेळेस सुरेख फटका काय रिव्हर्स अटॅम्प या ठिकाणी पाहायला मिळाला ते म्हणजे जयदासच्या पाठमधून उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला या ठिकाणी पाहतोय आपण. दरम्यान 6 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 26 धावसंख्येचं पाठलाग करत असताना काय फलंदाजी आहे. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये ताकई संघानं परास्त केलं होतं आणि तिथून रिएंट्री मिळाल्यानंतर सारख्या संघावरती मात्र आक्रमकता चढवली जाते. यावेळेस षटकार पाहते आपण 6 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21. अगदी पहिल्या तर 5 धावसंख्येची गरज असेल त्यावेळेला रोशन सारख्या फलंदाजाला 0वरती मात्र बाद करण्यामध्ये यश आलं ते म्हणजे पोंजे संघाला आणि तिथून कमबॅक केलं ते म्हणजे पोंजे संघानं. यावेळेस पाहतोय 5 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी नक्कीच खेळाडूवरती आपण पाहतोय. अगदी कट लागल्यानंतर यष्टीरक्षकाने झेल टिपला आणि फलंदाजाने लगेच मात्र या ठिकाणी ग्राउंड सोडल्याने नक्की अशी खेळाडूवरती दाखवणं प्रत्येक खेळाडूने महत्त्वाचं असतं. यावेळेला पाहिलं गेलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश अगदी 5 धावसंख्येची गरज असेल. याच्यानंतर होणारा सामना काटेवाडी विपक्ष ताकई. एका बाजूला विचार केला गेला तर खालापूर विभागातून आलेला ताकई संघ त्याच्या विरोधात कर्जत तालुक्यातील काटेवाडी हा संघ. या दोन संघांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अविनाशनं परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. चेंडू क्रमांक 5वा डॉट फेकला जाते गोलंदाज करण्याच्या माध्यमातून. यावेळेस पाहते आजच्या दिवसामध्ये खूपच उशीर या स्पर्धेला परंतु सुरेख आयोजन नियोजन. यावेळेस मोठा फटका चेंडू कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल केला. चेंडू गोलीच्या वेगानं अगदी हा मिळतील 4 धावा. 4 धावसंख्येनं मात्र सामना विकळ झालाय. एका धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे पोंजे संघाला. जिथे रोशन बाद झाला तिथून अडचणीमध्ये सापडला तो सरसाई संघ. परंतु त्या अडचणीतून कुठलाच खेळाडू असा ठरला नाही का तो अडचणीतून काढू शकतो सरसाई संघाला. परंतु त्या अडचणीत फसवला आणि तिथून पराभूतीला सामोरं जावं लागलं ते म्हणजे सरसाई संघाला. यावेळेस पाहतोय पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. यावेळेस नक्कीच विजय होतो पोंजे संघ. पोंजे संघाचं हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. दोन्ही संघाने सेकंड करून घ्यायचं लगेच मैदानात. आणि ताकई विपक्ष काटेवाडी संघानं प्रथमचा फील्ड तर फील्ड आपण सजवायचं लगेच. सामना 3 षटकाचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या.